हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मी ना माझा आज नाईट रुटीन प्रॉपर शेअर करणार आहे. आत्ता इथे ना 6:30 झाले होते. देवबत्ती केली, लाईट पण गेली तेवढ्यात. आणि हे ना सकाळी घासलेले भांडे होते, कारण मी आज दिवसभर बाहेर गेलेली होती, त्याच्यामुळे मग सकाळी काही लावले नव्हते. मग म्हटलं हे भांडे लावायचे होते, पण थोडा वेळ बसले कारण आज खूप थकलेली होती मी. तर संध्याकाळी मग हे बघ स्त्रियांचा इथं अभ्यास चालू होता. Huh? तसं H हेलिकॉप्टर. I for ice cream. नाही, हेलिकॉप्टर म्हण परत. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर. I for ice cream. J for jug. K for kite. L for lion. L for lion झाला. 3 लिहू ना पुढे वाच म्हणून लिहू. M for monkey. N for nest. O for तर इथे ना मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर इथे ना पास्ता उकडायला टाकला होता मी आणि पीठ भिजवत होते, कारण की तोपर्यंत पीठ भिजल म्हटलं म्हणून मग पीठ भिजवत होते. आणि ना एक साधा सिंपल मॅक्रोनी खायची इच्छा झाली होती, तर मग तेच करत होते. तोपर्यंत म्हटलं पीठ पण भिजून देऊ, आणि मुलांचं इथं खेळायचं काम चालू होतं. आता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला होता, त्याच्यामुळे बरेचसे पार्ट जे आहे ते मी स्किप केले, आणि काही जे आहे ते असे फास्ट मोडवर टाकलेले आहे, त्याच्यामुळं म्हणजे सगळं तुम्हाला दाखवता येईल मला त्याच्यामुळे. तर आता इथे म्हणजे जास्त करून आहे मला हे असं चायनीज फूड किंवा असे बाहेरचे जे पदार्थ आहे ना ते खूप आवडतात खायला. त्याच्यामुळे ना 4-5 दिवसाच्या नंतर मी करत असते थोडं थोडं, कारण म्हणजे मुलांसाठी हे चांगलं नाही आहे, पण आता काय करणार आहे, मला खावं वाटतं त्याच्यामुळं मग करते थोडंसं. आणि मुलांनाही आवडतं, पण त्यांना अगदी थोडं थोडंच देते मी. तर इथे तो शिजला होता, म्हणजे चेक केला तर छान असा उकडला होता. तर मग तो सगळा बाहेर काढून घेतला, आणि त्याची रेसिपी वगैरे काही मी शेअर केलेली नाही आहे, कारण की काही एवढं हे नव्हतं. फक्त जे सॉसेस वगैरे असतात ते टाकून केलं होता, आणि त्याचा मसाला टाकला होता, बाकी काहीच नव्हतं केलं. एकदम साधा सिंपल, कोणत्याही प्रकारच्या वेजेस वगैरे टाकलेल्या नव्हत्या. मग म्हटलं काही उगाच शेअर करू नये, फक्त तुम्हाला दाखवलं मी की केला होता म्हणून. आणि स्वयंपाक पण करायचा होता मला, तर इथे जास्त काही मग त्याच्यामुळे मला शूट करता आलं नाही. आणि ना इथे श्रेयांशला ना घाबरायचं काम चालू होतं मिस्टरांचं, कारण तो ना काहीतरी आत्रापणा करत होता आणि ऐकतच नाही तो. आता खूप हट्टीपणा करायला लागला, त्याच्यामुळं मग ते त्याला घाबरवत होते. पण तो कशाला घाबरायला गेला, तर तो आणखीन म्हणजे जे लागत होते शेवटी त्याने ते घेतलंच. मग त्याचं पाहून लगेच खुशी पण मागायला सुरुवात करते. ती जास्त हट्टीपणा नाही करत, पण त्यांनी जर घेतलं का मग ती पण म्हणजे तिला पण असं वाटतं की मला पण द्यावा, मला पण का घ्यावा असं वाटतं तिला पण. मग माझं तेच बडबड पण चालू होती आणि स्वयंपाक पण चालू होता. आता इथे काहीतरी दाखवत होते बहुतेक मी, त्याच्यामुळे. आणि ओरिजिनल व्हॉईसमध्ये द्यायला काहीच म्हणजे द्यायला असतं मी, पण कसं गागट खूप असतं, मग कोण काय बोलतं एवढं चांगल्या प्रकारे रेकॉर्ड होत नाही. त्याच्यामुळं मग असं मला व्हॉईस ओव्हरच करावं लागतं जास्त करून. तर इथे मी आता जे सॉसेस वगैरे होते ते टाकले. नंतर टमॅटो केचप होता तो टाकला थोडासाच, आणि छान असा मिक्स केला, आणि मस्त लागतो असं साधा सिंपल खायला. आता एखाद दिवशी मी म्हणजे रेसिपी करेलच नक्की शेअर की मी कशी बनवते म्हणून, छान असे वेजेस वगैरे टाकून. तर आता इथं बसलो खाण्यासाठी, खाऊन घेतला आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. आता पीठ आता आधीचं भिजवलेलंच होतं, तर इथे ना मिरच्या तळायच्या होत्या, तर त्या मिरच्या तळत होते. तर त्याचं ना खूप तेल उडतं, त्याच्यामुळं मग असं झाकण ठेवून दिलं होतं, म्हणजे मग तेल जास्त बाहेर उडत नाही. नंतर भाजीला फोडणी दिली. तर इथं वांग बटाट्याची भाजी केली होती सिंपल अशी,
तर तिला फोडणी दिली आणि नंतर पोळ्या करून घेतल्या. कोणी लग्नाला जायच्या वेळेस कोणी मेकअप करत? हजार दोन हजार 2000 10,000 2000 तर हे बघा, हा सगळा पसारा बघून घ्या. तर काही स्वयंपाकाचा. आणि आज मी शेतात गेली होती तर मुलांनी ती पिशवी सगळी उस्तरून फेकली इकडे तिकडं, आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या खाली घ्यायच्या टाकायच्या. आणि आता कुठं कुठं लक्ष देणार आहे, नेमके कोण काय करतो कोण काय करतं, त्याच्यामुळं मग सगळा पसारा एकखट्टीचा आवरायला घेतला. राहिलेला स्वयंपाक सगळा काढून ठेवला. जी घासायची नव्हती ती भांडी रॅकला लावून दिली. आणि ही बॅट मी सारखी बाहेर टाकते, सारखी घरात येते, कशी काय येते काय माहिती. तर किचनवरचा सगळ्यात आधी पसारा खाली काढून घेतला. आणि म्हणजे मग आहे ना, एकदा किचन सेट झाला ना की मग समजतं काय काय काम करायचं आहे. आता मला तरी तसंच असतं. तर मग किचन पुसायला घेतला सगळ्यात अगोदर. आणि नाही, आता ह्या ज्या मिरच्याचं गथुडं आहे किचनवर, हे आता जोपर्यंत मिरच्यांचं सीझन आहे तोपर्यंत आमच्या घरात दिसणारच. मिस्टरांनी इतक्या आवडतात त्या मिरच्या, काय माहिती का बरं आवडतं एवढ्या. आता सारखं कुठून ना कुठून येतच असतं वानुळा. नाही तर मग छोट्या नणंदबाईंच्या इथं लावलेल्याच्या तर नाही भेटल्या कुठून तर ते जायचं डायरेक्ट घ्यायला. तर असं आहे मिरच्यांचं प्रेम माझ्या मिस्टरांचं.
तर मग किचन सगळं पुसून घेतलं चांगलं असं. बेसिंगमध्ये थोडीशी घाण गेलेली होती, म्हणजे असंच पीठ वगैरे, तर तेही काढून घेतलं. सगळी भांडी जी होती घासायला तर ती घेतली पाठीमागं. आणि इथे ना थोडंसं पाणी सांडवलं होतं श्रेयांशने, म्हणजे माझ्या मुलांना वरदानच आहे, जेवायला बसले की हे पाणी सांडवणारच, त्याच्यामुळं फडकं हे जवळच घेऊन बसावं लागतं मला तरी. तर मग ते पाणी पुसलं आणि त्याच्यानंतर सगळी जी भांडी होती ती उचलली घासायला. तर इथे आणली पाठीमागं. आणि ना जास्त करून मी अशी एकटी भांडी घासत नाही, पण आहे ना म्हणजे इथं पण मी मिस्टरांना उभं केलेलं होतं माझ्या जोडी, कारण की म्हणजे इथं काही भीती वगैरे नाही. पण कसं असते मला आहे ना म्हणजे आमच्या घराच्या अवतीभोवती फक्त उजेड आहे, बाकीचं आमच्या इकडे सगळं मोकळं आहे आता सध्या तरी. शेतं वगैरे म्हणजे छोटे छोटे पिकं आहे अजून त्याच्यामुळं. आणि मला आहे ना असं आहे ना भीती खूप वाटते, असं म्हणजे भूताविताचं नाही बरं का, पण असं जानवर वगैरे म्हणजे असं लई भीती वाटते मला, की वाघ येतो का काय. मला प्रचंड भीती कुत्र्यांची वाटते. मला माझ्यापासून 2 फुटावर जरी कुत्रा असला तरी मला इतकं भीती वाटते, असं वाटतं की मला चावतं काय. त्याच्यामुळं ती भीतीने कुठेतरी मनात आहे माझ्या, त्याच्यामुळं मी अशी एकटीनं अंधाराचं म्हणा बाहेर निघतच नाही. तर इथे मिस्टरांनी उभं केलेलं होतं की तुम्ही थांबा, म्हटलं 2 मिनटं इथं उभे, मी पटकन भांडे घासून टाकते. नाही तर मग ते जर नाही थांबले तर मी श्रेयांशला घेऊन बसते. आता तो काय करणार आहे, पण तरी पण मी त्याला घेऊन बसते माझ्याजवळ, की तू थांबी तर मी भांडी घासून घेते म्हणून. तर पटापटा सगळी भांडी घासून टाकली आणि घरात आली. तर हे बघा संध्याकाळचं म्हणजे सगळी भांडी आवरल्याच्या नंतर किचन असं काही सेट केलं होतं. घसलेली भांडी तशीच टपामध्ये ठेवली होती, कारण तिचं पाणी सगळं नितरून जाईल, मग सकाळी लावलं म्हटलं ती भांडी. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओ.